संजय दिना पाटलाला एवढी पत्रकारावर दोन हात करायची हौस असेल तर संदेश दिना पाटलाला माझं आव्हान आहे, मला तू कळव कुठे यायचं तर मी येतो, तुझ्यासोबत दोन हात करायला तर मी तयार आहे। धमक्या काय पत्रकाराला देतो? पत्रकार बिचारे पत्रकारिता करण्यात मग्न असते, परंतु सर्वप्रथम आज राजश्री शाहू महाराज यांची जयंती असल्यामुळं आरक्षणाचे जनक शाहू महाराजांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि काल 2 दिवसापासून आपण बघतोय राज्यामध्ये पत्रकार सुरक्षित राहिलेले नाहीत। जो गुंडगिरी करणारा, दादागिरी करणारा हरामखोर खासदार पत्रकारांना शिवीगाळ करणारा, पत्रकारांना जीवे मारण्याची भाषा करत असेल आणि राज्य सरकार गृह विभाग जर डोळे झाक करत असेल तर हे लोकशाहीला, संविधानाला घातक आहे आणि याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। राज्यातील सर्व लोकांनी याचा निषेध केला पाहिजे, कारण की लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पत्रकारिता आणि पत्रकारिता करणारे पत्रकारच जर सुरक्षित नसतील तर येणाऱ्या काळात यांना काय घोटाळे करायचे आणि यांना काय हुकुमशाही करायची हे यांना मोकळीक मिळेल। कुठंतरी पत्रकारामुळे ह्या प्रत्येक गोष्टीला आळा बसतोय, परंतु त्या पत्रकारावरच जर आरवाच्य भाषा आणि तीही पोलिसांसमोर, कोण संजय दिना पाटील जो गद्दार असणारा आताच एकनाथ शिंदेच्या गटात गेला, कुठेतरी 100-200 कोटी रुपये घेऊन एकनाथ शिंदेच्या गटात जाऊन पैशाचा मुजोरी आणि पैशाच्या दादागिरीच्या जीवावर पत्रकारांना तिथं पुन्हा आला तर मारीन आणि पोलीस जवळ काय रेकॉर्ड करायचं कर, ही भाषा जर वापरत असेल तर राज्याचा गृह विभाग काय झोपलेला आहे का? राज्याचे गृहमंत्री झोपलेले आहेत का? राज्याच्या गृहमंत्र्याला आमची कळकळीची विनंती आहे, तुम्ही लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाप्रमाणे, जे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी गुंडगिरी मुंबईतली सगळी हद्दपार करून टाकली होती आणि पोलिसांना पूर्ण मोकळीक देऊन टाकली होती, त्याप्रमाणे तुम्ही आणखी पोलिसांना जर मोकळीक दिली तर येणाऱ्या काळामध्ये असं बोलण्याची कोणाची हिंमत होणार नाही, धाडस होणार नाही। आणि जर तुम्ही अशी मोकळीक तुमच्या स्वार्थापायी, तुमच्या राजसत्तेच्या पायी आणि तुमच्या कुठेतरी सेटलमेंटच्या पायी आणि कुठेतरी तुमच्या फोडाफोडीच्या राजकारणापायी जर अशा लोकांना पाठीशी घालत गेले तर राज्यात गुंडगिरी वाढत राहील आणि राज्यात पत्रकारच सुरक्षित नसले तर सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित असेल? राज्यात अनेक खून मर्डर्स होत चाललेत, याच्यामध्ये ज्याप्रमाणे आता विलास घोले त्या तरुणाचा सुद्धा मर्डर झाला, त्यामध्ये सुद्धा कुठेतरी कोणाला पाठीशी घातल्या जातंय। मग जर असं कुणालाही पाठीशी घालत गेले तर राज्यामध्ये पुन्हा पूर्वीसारखी हुकुमशाही आणायची की काय, असा सुद्धा माझा राज्याच्या प्रमुखांना प्रश्न आहे। राज्याची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती, तो कोण हरामखोर संजय दिना पाटील आहे, याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे आणि फक्त माफीनामा किंवा दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होत नसेल तर येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा त्याला जशाच तसं उत्तर देऊ। राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना, चळवळीतील कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, संजय दिना पाटील ज्याप्रमाणे पत्रकारांना बोललाय त्याच भाषेत त्या संजय दिना पाटलाला आपण खालच्या पातळीत, त्या भिकारचोट संजय दिना पाटलाला आपण खालच्या पातळीत बोललं पाहिजे। आणि संजय दिना पाटलाला एवढी पत्रकारावर दोन हात करायची हौस असेल तर संदेश दिना पाटलाला माझं आव्हान आहे, मला तू कळव कुठे यायचं तर मी येतो, तुझ्यासोबत दोन हात करायला तर मी तयार आहे। धमक्या काय पत्रकाराला देतो? पत्रकार बिचारे पत्रकारिता करण्यात मग्न असते, परंतु गोरगरीब लोकांना धमक्या देऊन आम्ही खपून घेणार नाही आणि येणाऱ्या काळात या भिकारचोट संजय दिना पाटलाला जशा तसं उत्तर देणार आहोत। बीड प्रकरणात